नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस. पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुम्ही सुद्धा त्यांना फोन करून थेट प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, तुम्हाला पाठच असेल तरी पण नंबर आहे 022-668-99-263. देवेंद्रजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमची गडबड सुरू असेल जोरदार सध्या निवडणुकीच्या याच्यातून, पण तरी तुम्ही वेळ काढलाय. पहिला प्रश्न अर्थातच आम्ही काही वेळापूर्वी जी बातमी दाखवली त्याबद्दलचा. आम्ही आत्ता अशी बातमी दाखवली की भाजपने ज्या मला वाटतं 253 जागांचे उमेदवार जाहीर केलेत त्यापैकी आमच्याकडे ही यादी आहे आणि 54 उमेदवार म्हणजे साधारणतः तुमचे 20% उमेदवार हे निवडणुकीच्या अवघा महिनाभर आधी किंवा 2-3 महिन्याआधी वेगळ्या पार्टीत होते. म्हणजे बाहेरून आलेल्या 20% उमेदवारांना तुम्ही यावेळेला तिकीट दिले. तर यासाठी कोणती चाळणी लावली होती का तुम्ही? ही यादी मी पण पाहिली आणि त्याच्यामधले अनेक लोक असे आहेत. उदाहरणादाखल संगीता राजे निंबाळकर 2 वर्षापासून आमच्या पक्षामध्ये आहे. अद्वय हिरे 1 वर्षापासून, आता लोकसभेच्या कितीतरी आधी ते आमच्या पक्षामध्ये आले. असे अनेक नावं याच्यामध्ये आहेत की जे लोकसभेच्या आधी आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. लोकसभेच्या आधी, लक्षात ठेवा, जेव्हा हे निर्णय लागले नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की या यादीतले ही गोष्ट खरी आहे. 20-22 नावं जेन्युइन आहेत की जी लोकसभेनंतर आमच्याकडे आलेली आहेत. आणि त्याच्याकरता चाळणीचा विषयच नाही. आम्ही शेवटी विनेबिलिटी हा विषय त्याच्यामध्ये बघितलेला आहे. पण मग त्याच्यामध्ये भ्रष्ट लोक आले तरी पण चालतील म्हणजे नाही, किंवा ज्यांच्यावरती आरोप आहे, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा माणसांना तुम्ही येऊ दिले, कारण त्याच्या विरुद्धच तुम्ही प्रचार केला होता. असं आहे, आपण ज्यांच्याबद्दल बोलताय त्यांच्याबद्दल मी पहिल्यांदाच क्लॅरिफिकेशन दिलं आहे. 1-2 नावांबद्दल आम्हाला सातत्याने विचारलं जातं. म्हणजे गोटेंचं नाव असेल, गोटेंच्या संदर्भातला तर विषय हा कोर्टाने क्लिअर केलेला आहे साहेब. पण तुम्ही सातत्याने आम्हाला पाचपुते बद्दल विचारता, सातत्याने अजून तुम्ही आम्हाला गावित बद्दल विचारता. आम्ही यापूर्वीच अतिशय मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रावणाची लंका जर जाळायची असेल तर विभीषणाची आवश्यकता पडते. त्यामुळे काही विभीषण आम्ही निश्चितपणे घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्याकडे आज वेळ कमी आहे म्हणून मी पटापट विचारतो. काही वेळापूर्वीच छगन भुजबळांची यवतमाळमध्ये सभा झाली आणि त्यांनी घणाघाती टीका केली आहे भाजपवरती. त्यांची वाक्य मी सांगतो. त्यांनी म्हटलंय, भारतीय जनता पार्टीने बहुजनांना सत्तेबाहेर ठेवलं आणि ब्राह्मणांचा अजेंडा राबवते ही पार्टी, असा त्यांनी स्पष्ट आरोप भाजपवर केला. तुमचं उत्तर? छगन भुजबळांना बहुजनांचा अजेंडा सांगण्याचे खरं म्हणजे नैतिक त्यांच्याजवळ पाठबळच नाही. याचं कारण असं आहे की छगन भुजबळ जे MET चालवतात, या MET मध्ये जे कोर्सेस आहेत यापैकी अनेक कोर्सेसमध्ये रिझर्वेशन नाही आहे. जेवढे त्यांचे कोर्सेस आहेत त्यातले अनेक कोर्सेस असे आहेत की ज्या कोर्सेसमध्ये OBCला देखील रिझर्वेशन नाही आहे, SCला रिझर्वेशन नाही आणि STलाही रिझर्वेशन नाही आहे. सामाजिक न्याय हा बोलून येत नाही. आणि छगन भुजबळ असं का बोलतात? कारण दुसरं काय बोलतील? भ्रष्टाचाराने ते इतके बरबटलेले आहेत, इतक्या इन्क्वायऱ्या त्यांच्या विरुद्ध चाललेल्या आहेत, कशा प्रकारे पैसा सायफन केला हे सगळ्यांना माहिती आहे. त्या संदर्भातल्या कंपन्या उघड झाल्या आहेत. मग त्याच्यानंतर ते बोलू तरी काय शकतात? त्यामुळे ते अशा अजेंड्यावर बोलण्याचा प्रयत्न करतायत. मला दुर्दैव वाटतं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची जात काढावी लागते. ही अवस्था एखाद्या नेत्यावर यावी यापेक्षा दुर्दैवी काही नाही. पहिल्यांदा भुजबळांनी सांगावं, त्यांच्या METच्या ऑटोनॉमस कोर्सेसमध्ये ते OBCला रिझर्वेशन देतील काय? ठीक आहे, ते आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील तेव्हा तेही आम्ही दाखवू. पण आता पहिला प्रश्न आलाय पुण्याहून, शुभम भोसले विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा शुभम. सर, उद्या सत्ता स्थापनेसाठी गरज पडली तर तुम्ही शिवसेनेची मदत घ्याल का? शुभम, एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्हाला जनता पूर्ण बहुमत देणार आहे, पूर्ण बहुमत. आम्हाला आणि आमच्या मित्रांना मिळून आम्ही कोणाचीही मदत घेणार नाही. आम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता पडणार नाही. पण जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर? अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, कारण राज्यांमध्ये आता जनता डिसायसिव्ह मॅन्डेट देते आहे. जनतेला 20 वर्षांनी एका पक्षाचं सरकार निवडून देण्याची संधी आली आहे. आता पुन्हा पायात पाय फसवून 3 पायाची शर्यत जनता करणार नाही. देवेंद्रजी, आता नरेंद्र मोदी स्वतः शिवसेनेवर टीका करायचं टाळतात. म्हणजे एक प्रकारे ते एक दरवाजा उघडा ठेवतात, असा त्याचा अर्थ नाही का काढता येणार? बिलकुलच नाही. नरेंद्र मोदींनी हे क्लिअर केलं, काही गोष्टी निवडणुकीच्या पलीकडे असतात. या निवडणुकीत कारण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मी शिवसेनेवर टीका करणार नाही असं त्यांनी सांगितलंय. मला असं वाटतं स्टेट्समनशिप आहे. राजकीय दृष्ट्या ते ज्या प्रकारे बोलले, एक नवीन राजकीय संस्कृती त्यांनी या ठिकाणी स्थापित केली आहे. दरवाजा वगैरे उघडा ठेवण्याचे कारण नाही, कारण आमची जनता आम्हाला डिसायसिव्ह मॅन्डेट. तुम्ही स्पष्टपणे सांगताय शिवसेनेसोबत जाणार नाही नाही, निवडणुकीनंतर? शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येणार नाही. मी असं म्हणतोय की शिवसेना काही आमची शत्रू नाही आहे, पण शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येणार नाही. जनता 3 पायाची शर्यत ठेवणारच नाही आहे. जनतेने ठरवलं आहे, त्यांनी पाहिल्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये राज्याचं नुकसान होतं. त्यामुळे आता 3 पायाची शर्यत होणार नाही. जनता डिसेसिव्ह मॅन्डेट आम्हाला देईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न सोलापूरहून आलाय. राजशेखर राजमाने विचारतात. तुमचा प्रश्न विचारा राजशेखर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मी दक्षिण सोलापूर मधून बोलतोय, एक भाजप कार्यकर्ताच बोलतोय सर. हा हा. मी आता 54 उमेदवारांना आलेला तिकीट दिले सर, असं होत नाही की भाजप कार्यकर्त्यावर अन्याय होतं? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. मला समजला तुमचा प्रश्न. मी राजशेखरजी याचं उत्तर पहिल्याच सेगमेंटमध्ये दिलाय. 54 हा आकडा कोणीतरी फ्लोट केलेला आकडा आहे. ती जी नावं दिलेली आहेत त्यातली अनेक नावं ही 1-1 वर्षापासून पक्षामध्ये आहेत, 2-2 वर्षापासून पक्षामध्ये आहेत. ती पक्षाचे त्यातले नॅचरल उमेदवार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी व्हॉट्सअपचा वापर करून खोटी आधी फ्लोट केली जाते. खोटी नाहीये, खोटी नाही. आम्ही सगळे उमेदवार तपासून पाहिले, ते वेगळ्या पक्षातून तुमच्या पार्टीमध्ये आले. फक्त कालावधी वेगवेगळा असू शकतो. असं कुठल्या पक्षात नाहीये. मग हे बाकी पक्षांचे बघा. आम्ही बाकी पक्षांचेही काढले. भाजपमध्ये ही यादी सगळ्यात मोठी आहे. सगळ्या पक्षांचे. ज्या लोकांना आम्ही 1-1, 2-2 वर्षापूर्वी तिकीट देण्याकरता आणलं पक्षामध्ये, इट इज अ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी. चांगले लोक आणले आम्ही पक्षामध्ये, 2 वर्षापूर्वी आणले. मग आता असा जर विचार केला, उद्या तुम्ही हेही म्हणू शकता की आम्ही सगळे लोक जनता पार्टी फुटल्यानंतर भारतीय जनता पक्षात आलो, त्यामुळे आम्ही देखील बाहेरचे आहोत, असे तुम्ही म्हणू शकता. तशी नाही, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी होती. पण आपण पुढचा प्रश्न घेऊया, कारण त्या विषयावर आपलं बोलणं झालंय. शिरोळहून सागर अवघडे विचारतात. तुमचा प्रश्न विचारा सागर. साहेब नमस्कार. नमस्कार. फडणवीस साहेब, मी तुम्हाला विचारणार आहे की मुंडे साहेब गेल्यावर मुंडे साहेबांचा गट भाजपमधलं काही नेते सपोर्ट का, आणि तसं नसेल तर मग आमदार प्रकाशांना शेंडगेंचं तिकीट का कापलं, याचं स्पष्टीकरण द्या तुम्ही प्रदेशाध्यक्षा नात्यानं. पहिली गोष्ट अशी की भाजपमध्ये मुंडे साहेबांचा गट वगैरे कधीच नव्हता. मुंडे साहेब हे संपूर्ण भाजपचे नेते होते, ते गटाचे नेते नव्हते. कृपया त्यांना गटाचा नेता म्हणू नका. या भारतीय जनता पक्षाला त्यांनी नेतृत्व दिलं, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढणार होतो. आणि मला विश्वास आहे मुंडे साहेब असते तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंडे साहेब राहिले असते. प्रकाश अण्णा शेंडगेंच्या संदर्भात आम्ही जे वेगवेगळे सर्व्हे केले, त्या सर्व्हेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे निवडून येत नाहीत अशा प्रकारचं लक्षात आलं. त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये खूप मोठी इन्कम्बन्सी त्यांना होती. असं नसतं तर ज्या पक्षाने त्यांना घेतलं त्यांनी का त्यांना तिकीट दिलं नाही, याचं कारण त्याही पक्षालाही माहिती होतं की अण्णांना इन्कम्बन्सी आहे. पण अण्णा चांगले नेते होते, आम्ही त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही अण्णांना ही देखील ऑफर दिली की अण्णा तुम्हाला दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी देतो, तुम्हाला MLC देतो, हे देखील आम्ही त्यांना सांगितलं. पण त्यांचा आग्रह होता की मला याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लढायचं आहे. त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांची निवडून येण्याची परिस्थिती नव्हती. आता रमेश अण्णा त्या ठिकाणी, रमेश शेंडगे त्या ठिकाणी गेले, त्यांचे बंधू आमच्या पक्षामध्ये आले, ते देखील त्याच समाजाचे आहेत, ते आमच्या पक्षामध्ये आले, सख्खे बंधू आले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी तिकीट मिळत नाही त्यावेळी वेगवेगळ्या पडद्याच्या आड लोक लपत असतात. मग माझा सवाल आहे की जर एवढं अण्णांना मुंडे साहेब प्रिय होते, तर ज्यावेळी लोकसभेचं तिकीट हे मुंडे साहेबांनी संजय काका पाटलांना दिलं, त्यावेळी समाजातल्या नेत्यांना बोलवून मुंडे साहेबांचा अपमान का केला अण्णांनी, कशा प्रकारे वागवलं त्यावेळेस मुंडे साहेबांना, हे का बरं ते विसरतात. त्यामुळे मला असं वाटतं की याला दोन्ही बाजू आहेत. मुंडे साहेबांचा गट वगैरे नाही, भाजप मुंडे साहेबांचा आहे पूर्ण. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये जी दिलेली तिकीट आहे, मुंडे साहेब असते तरी हेच निर्णय त्यांनी केले असते. आता आपली एक ब्रेकची वेळ झाली आहे. शिवसेना तुमच्यावरती जोरदार टीका करते, उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया घेईन. पण एका ब्रेक नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 022-66899-263. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसोबत. विदर्भातूनच पुढचा प्रश्न आलाय. अकोल्याहून शैलेंद्र खंडारे विचारतात. तुमचा प्रश्न विचारा. शैलेश तुमचा प्रश्न विचारा. हा, मी अकोल्यावरून शैलेश खंडारे बोलतो. हा, फडणवीस साहेब जय भीम. जय भीम. हा,
आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच 100 दिवसात भूतान, नेपाळ, जपान या बौद्ध राष्ट्रांचा दौरा करून मोदींबद्दल बौद्ध धर्मियांमध्ये, महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. याबद्दल तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की आठवले आधी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते 20-25 वर्ष. काँग्रेस राष्ट्रवादींनी त्यांचा वापर केला, तर आता ते बीजेपी सोबत आले युती तुटल्यानंतर, तर तुम्ही त्यांचा वापर करणार का? बघा, पहिली गोष्ट अशी की आठवले साहेब आमच्यासोबत आले हा खूप मोठा निर्णय होता आणि तो निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर तो जनतेने स्वीकारला. आणि म्हणून आठवले साहेबांना ज्यावेळी मेंबर ऑफ पार्लमेंट बनवायचं, राज्यसभेवर पाठवायचा असा विषय आला, त्यावेळी शिवसेनेने असं म्हटलं, खरं म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या संदर्भात आश्वासन दिलं होतं, पण शिवसेनेने असं म्हटलं की आमची जी जागा आहे ती जागा आम्हाला राजकुमार धूत यांना द्यायची आहे, आमच्याजवळ एकच जागा आहे, त्यामुळे तुम्ही ती जागा द्या. भारतीय जनता पक्षाने आपली सिटिंग जागा प्रकाश जावडेकर यांची कापून आठवले साहेबांना ती जागा दिली. ती याकरता दिली की शेवटी एक व्यक्ती एवढा मोठा निर्णय घेऊन आपल्याकडे येतोय, त्यावेळी त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, आठवले साहेबांचा आम्ही कधीही वापर करणार नाही. आठवले साहेबांना आम्ही सन्मानच देऊ आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून दलित समाजामध्ये एक आश्वासक अशा प्रकारचं नेतृत्व तयार करू. मलकापूरहून पुढचा प्रश्न आलाय. भगवान रोकडे विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा भगवान. हॅलो. हा, तुम्हाला आवाज येतोय? सर, निवृत्ती रोकडे बोलतोय. हा, मलकापूर मतदारसंघामधून. बरोबर आहे. तुमचा प्रश्न विचारा लवकर. सर, शेतकऱ्यांसाठी जी वीज मिळत नाहीये, याच्यासाठी पुढचं पाऊल काय असणार आहे? फार चांगला प्रश्न आपण विचारला. दोन गोष्टी याच्यामध्ये आम्ही करणार आहोत. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रातलं लोड शेडिंग जर आपल्याला संपवायचं असेल तर केवळ आपल्याला थोडासा गव्हर्नन्स सुधारावा लागेल, थोडासा भ्रष्टाचार कमी करावा लागेल. आज महाराष्ट्रामध्ये 10,000 मेगावॅटची स्थापित क्षमता आहे. त्या क्षमतेच्या 87% केवळ आपण स्थापित क्षमता वापरतो आणि त्याच्या 60% आपण केवळ वीज निर्मिती करतो, म्हणजे स्थापित क्षमतेच्या 50%, 5,000 मेगावॅट आपण केवळ वीज निर्मिती करतोय. आपण जर इतर राज्यांचा विचार केला तर तिथे 90% प्लांट लोड फॅक्टर आहे. आपण 50 वरून 70% गेलो तर नवीन क्षमता तयार न करता आपण त्या ठिकाणी 2,000 मेगावॅट अधिकची वीज मिळवू शकतो. त्यातनं विजेचे दर कमी करू शकतो आणि लोड शेडिंग देखील दूर करू शकतो. त्यामुळे एक प्रकारे हे देखील आपण करणार आहोत, त्यातनं आपण लोड शेडिंग मुक्त करू. आणि दुसरीकडे एक महत्त्वाचा ऑप्शन त्याच्यामध्ये असा आहे की सोलर पंप आपल्याला हा आज आपल्या शेतकऱ्यांना देता येईल. कारण आता जे नवीन सोलर पंप आलेले आहेत, हे नवीन सोलर पंप 5 वर्ष अतिशय नीट चालतात, त्याची गॅरंटी असते. आणि सोलर पंपाच्या माध्यमातून शेवटी आज आपल्याला विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करावं लागतं, तर एका पंपाच्या पाठीमागे आपल्याला 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे आणि एक सोलर पंप 2 लाख रुपयाचा आहे. तर हे 1.5 लाख रुपये आणि एक 30,000 रुपयाची सबसिडी आपण जर दिली तर 20,000 रुपयामध्ये सोलर पंप हा आपण शेतकऱ्याला देऊ. शेतकऱ्याला त्यानंतर कधी विजेचं बिल भरावं लागणार नाही, त्याला पाहिजे तेवढा वेळ ती वापरता येईल. कारण विदर्भामध्ये जवळपास 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेवढे दिवस ती वापरता येईल आणि योग्य प्रकारे पाण्याचा वापर करून त्याला त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये सिंचन करता येईल आणि शेती योग्य प्रकारे करता येईल, हे आम्ही ठरवलेलं आहे. माझा एक प्रश्न विचारतो फक्त शिवसेनेबद्दलचा. उद्धव ठाकरेंच्या आता सोलापूर जिल्ह्यात सभा सुरू आहेत आणि उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आत्ताच काही वेळापूर्वी म्हटलंय की जर बाळासाहेब असते तर बाळासाहेबांबद्दल आदर असता तर युती तोडली नसती आणि मुख्यमंत्री पदासाठी विश्वासार्ह चेहरा नाही. त्यांनी असे म्हटलंय की जो पक्ष महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालाय तो त्याला शिवाजी महाराज माफ करणार नाहीत. म्हणजे सगळा रोख त्यांचा टीकेचा तुमच्याकडेच आहे आणि तुम्ही त्याला काही उत्तर देत नाही आहात. असं आहे की आमची लढाई शिवसेनेशी नाही, पण त्यांची तुमच्याशी आहे ना. आमची लढाई, मी तेच पुढे सांगतोय, आमची लढाई शिवसेनेशी नाही, आमची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दूर करून आम्ही सरकार आणणार आहोत. शिवसेनेला हे ठरवायचं आहे त्यांची लढाई कोणाशी आहे. त्यांना जर आमच्याशी लढायचं असेल आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाच फायदा करून द्यायचा असेल तर त्याचं उत्तर जनता त्यांना देईल. आणि त्यामुळे आम्ही हे ठरवलंय, आम्ही टीका करणार नाही, आम्ही टीकेला उत्तर देणार नाही. आवश्यक एखाद्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन द्यावंसं वाटलं तेवढं क्लॅरिफिकेशन आम्ही देऊ. बाकी आमची त्यांच्याशी लढाईच नाही
तर त्यांच्या टीकेला उत्तर काय द्यायचं? आम्ही तर काँग्रेस राष्ट्रवादीने काय केलं हे सांगतोय आणि पलीकडे आम्ही काय करणार आहोत, लोकांना पुढे काय होणार आहे याच्यात इंटरेस्ट आहे. महाराष्ट्र कसा बदलणार आहे, काय विजन आहे याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे. ते आम्ही सांगत आहोत, ते लोकांपर्यंत नेतो आहोत आणि लोक आमच्या सोबत पण राहतात. उद्धव ठाकरेंनी आज जी टीका केली त्यावर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन द्यायचं? आवश्यकताच नाही. आवश्यकता नाही. ठीक आहे, आता अजून एका ब्रेकची वेळ झाली आहे. पुढचा भाग हा शेवटचा भाग असणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहोत देवेंद्र फडणवीस यांना. तुमची जी कॅम्पेन चालली आहे, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, त्यावर व्हॉट्सअपवरून टीका होतीये, चेष्टा पण होतीये, त्यावर ते पुनर्विचार करणार आहेत का त्यांना विचारूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर तुम्हाला पाठ आहे 022-668-99263. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. पुण्याहून पुढचा प्रश्न आलाय, आदित्य गोनकर विचारतात. तुमचा प्रश्न विचारा आदित्य. नमस्कार देवेंद्र फडणवीस साहेब, आपली जरूर सत्ता येणार आहे, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आम्हाला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर डेव्हलपमेंटसाठी आपल्या पक्षाकडनं माहिती हवी आहे. आणि दुसरं, यावेळी महाराष्ट्रात आपलं मतदान हे 70 ते 80% होईल का, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे बीजेपीला पूर्ण सत्ता मिळेल आणि कार्यकर्त्यांना तुम्ही अजून मार्गदर्शन द्यावं अशी माझी इच्छा आहे. आदित्यजी, मतदान वाढलं पाहिजे याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांनाच करावा लागेल. शेवटी लोकशाहीमध्ये जास्ती मतदान होणं हे लोकशाहीकरता पोषक आहे आणि पूरक आहे. तो प्रयत्न आपण करू आणि तशा प्रकारचं आव्हान हे सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे. निश्चितपणे ते आपण करू आणि व्हॉट्सअपवर देखील अशा प्रकारचं जे काही आव्हान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. मत कोणालाही द्या, तुम्हाला ज्याला वाटतं त्याला मत द्या. म्हणजे आम्हाला द्या तर आम्ही म्हणूच, पण आम्हाला नसेलही द्यायचं तरी देखील मतदानाला जा, असं मी सगळ्यांना आव्हान करणार आहे. व्हॉट्सअपचा विषय निघालाय म्हणून व्हॉट्सअपवरतीच खूप मेसेजेस येत आहेत आणि भाजपची जी प्रचाराची टॅगलाईन आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, त्याच्यावर खूप जोक्स फॉरवर्ड होत आहेत. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल. तर मग आता भाजप याचा काही पुनर्विचार करणार आहे या मोहिमेबद्दल? नाही, याचा अर्थ कॅम्पेन हिट आहे. ज्यावेळेस अबकी बार मोदी सरकार हे कॅम्पेन आम्ही चालवलं त्यावेळी अशाच प्रकारचे त्याच्यावर इतके जोक्स आणि इतक्या गोष्टी तयार झाल्या, पण ते पॉझिटिव्ह आहेत. जेव्हा कॅम्पेन हिट होतं त्यावेळी त्याचा अर्थ असा आहे की लोक त्याच्याशी कनेक्ट झाले आहेत आणि म्हणून कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हे जे काही आमचं कॅम्पेन आहे ते कॅम्पेन लोकांमध्ये हिट झालं, लोकांना ते वाटतंय आणि म्हणून त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी, आता त्यातल्या काही गोष्टी आमचे विरोधकही फ्लोट करतायत, पण त्याचा परिणाम होणार नाही. अबकी बार मोदी सरकारच्या बद्दल आमच्या विरोधकांनी केवढी टीका केली, किती गोष्टी फ्लोट केल्या, फरक पडला. तुम्हाला कोणावर संशय की कोणती पार्टी हे विशिष्ट फ्लोट करते व्हॉट्सअपवर? असल्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने निवडणुका थोडे जिंकता येतात. पण याच तुमच्या कॅम्पेनवर नारायण राणेंनी जोरदार टीका केली आणि त्यांनी म्हटले की मुद्दामून पकडून पकडून यांनी लुळे, मान तुटलेले, म्हातारे, दुःखी लोक आणले महाराष्ट्रामध्ये. चांगली माणसं पण ती त्यांना दिसत नाही. नारायणराव राणे हे अलीकडच्या काळात फार निराश आहेत. नारायणराव राणेंची अवस्था अशी आहे की त्यांच्या पक्षामध्ये त्यांना फ्रंटला टाकलाय, त्यांना बोलायला सांगितलेलं आहे, पण त्या पक्षामध्ये त्यांना स्थान कुठलंच नाही आहे आणि त्याच्यामुळे निराशेतून अनेक गोष्टी ते बोलत असतात. अलीकडच्या काळात ते इतके निराशेतून बोलतात की आम्ही त्यांच्या गोष्टी गंभीरतेने घेणंही सोडलंय. पुढचा प्रश्न घेऊयात. कोल्हापूरहून आलाय, दीपक कांबळे विचारतात. तुमचा प्रश्न विचारा दीपक. हा सर, दीपक कांबळे बोलतो कोल्हापूरहून मी. हा, भाजप आपलं बीजेपी सरकार आहे ना ते बहुमताने येणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे सरांना की मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये कोण आहे? अवघड प्रश्न विचारलाय दीपक. भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्र्याची रेसच नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट कोणाला मुख्यमंत्री बनवणं हे नाही. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार घालवायचं आणि मोदीजींच्या हातात हात घालून महाराष्ट्राला पुढे नेऊ शकेल अशा प्रकारचं सरकार आणायचं. मग मुख्यमंत्री कोणी बनायचं, उचित वेळ येईल त्यावेळेस भाजपची जी लेजिस्लेचर पार्टी आहे तिच्याशी कन्सल्टेशन करून भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड ज्याचे मेंबर स्वतः मोदीजी देखील आहेत ते उचित वेळी निर्णय करेल. त्याची बिलकुल काळजी करू नका. महाराष्ट्राला भाजप अत्यंत सक्षम मुख्यमंत्री देईल. पण देवेंद्रजी, तुम्ही ज्या खुर्चीवर बसले आहात याच खुर्चीवर गेल्या आठवड्यामध्ये विनोद तावडेंनी सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे आणि ते मी लपवून ठेवत नाही. खडसेंनी पण स्पष्टपणे सांगितलं की मी पण ते लपवून ठेवत नाही, आमच्या पक्षामध्ये तशी पद्धत नाही. तुम्ही पण आज स्पष्टपणे सांगाल की तुम्हालाही इच्छा आहे मुख्यमंत्री होण्याची? असं आहे की एकनाथराव खडसे हे ज्येष्ठ आहेत आणि विरोधी पक्षनेते आहेत, एक मोठा एक्सपिरियन्स त्यांना आहे. विनोद तावडे हे विरोधी पक्षनेते आहेत. आमच्या पक्षामध्ये अनेक लोक हे मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असलेले आहेत. तुम्ही त्यातले एक आहात का?
त्याचं माझं असेसमेंट मी नसतं करायचं, माझं असेसमेंट जनता तुमची करेल. इच्छा आहे का? माझं असेसमेंट जनता करेल. आता माझा अजेंडा मुख्यमंत्री बनणे हा नाही. माझा अजेंडा पक्षाचा अध्यक्ष आहे. माझ्या अध्यक्षपदाखाली या ठिकाणी सत्ता आलीच पाहिजे, हा माझा अजेंडा आहे. ठीक आहे, तुम्ही त्याचं उत्तर सध्या देत नाही आहात. काही दिवसांनी पुन्हा एकदा विचारू हा प्रश्न. नांदेडहून पुढचा प्रश्न आलाय, संजीव कुलकर्णी विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमच्या बाजूला काही आवाज येतोय, तो बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हा देवेंद्रजी, एक संजीव कुलकर्णी बोलतोय. नमस्कार संजीवजी. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे की आता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या निवडी संदर्भात. हॅलो. हा, ऐकू येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या निवडी संदर्भात पक्षातर्फे वेगवेगळे दावे करण्यात आले आणि अतिशय पारदर्शकपणे उमेदवारांची निवड करण्यात आली असं वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या समोर आता माझ्या हातात एक निवडणूक पूर्व सर्वेक्षण अहवाल आहे आणि आमच्या किनवट मतदारसंघामध्ये जो भाजपचा उमेदवार संभाव्य म्हणून त्याला सर्वाधिक पसंती होती आणि निवडून येण्याच्या दृष्टीने त्यांच्या बाबतीमध्ये अनुकूल असे हे होते आणि ते नंबर 1 क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला डावलून 5 नंबरवर असलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे. याचा अर्थ नेमका काय काढायचा? आपल्या हाती कुठलं सर्वेक्षण आहे संजीवजी मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाने 4 सर्वेक्षण वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहेत. त्या सर्वेक्षणाच्या आधारावरच आम्ही तिकीटं दिली आहेत. ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी तिकीटं देताना सर्वेक्षणात आलेली जी नावं होती त्याहीपेक्षा नंतरच्या काळात आम्हाला असं वाटलं की एखादा माणूस अजून मजबूत आहे, तर आम्ही पुन्हा फ्लॅश सर्व्हे केला. जनमत चाचणी जी फ्लॅश आपण करतो तशी जनमत चाचणी करून त्यानुसार आम्ही तिकीट वाटप केलेलं आहे. त्यामुळे किनवट मतदारसंघामध्ये देखील आम्ही ज्यांना तिकीट दिलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही फ्लॅश सर्व्हे केला त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे निवडून येऊ शकतात आणि म्हणून त्यांना आम्ही तिकीट दिलंय. पुढचा प्रश्न साताऱ्याहून आहे. देवानंद प्रश्न विचारतायत. देवानंद घाटगे, तुमचा प्रश्न विचारा. साहेब मला सांगायचं की सर तुमचा प्रश्न विचारा देवानंद. सर नमस्कार. सर नमस्कार, बोला देवानंदजी. सर नमस्कार. तुमच्या 2-3 कार्यक्रमांना हजर झालो आणि तुमचं मला नेतृत्व खूप आवडलं. साहेबांना तुम्हाला एक मला सांगायचं आहे की हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय मी. हा सर, तुम्ही पलूस आणि कडेगाव तालुक्यात प्रितेश बाबांना तिकीट दिलं. बाबांनी शेतकऱ्याचं 4-4, 5-5 महिने झाले ऊसाचं बिल दिलं नाहीये. अशा लोकांना तुम्ही तिकीट दिले. विचार करा की बाबांनी शेतकऱ्यांनी काय करायचं. मला याची कल्पना नाही की ते बिल दिलं आहे की नाही दिलेलं, त्याची चौकशी निश्चित करीन. पण पृथ्वीराज बाबा हे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतायत आणि विशेषत्वाने जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारा कार्यकर्ता अशा प्रकारची पृथ्वीराज बाबांची इमेज त्या ठिकाणी आहे. आणि एवढंच नाही तर मागच्या काळात ते त्या ठिकाणी निवडून देखील आलेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळी आम्ही लोकांना विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, तिथली सगळी चाचणी घेतली, त्यावेळी प्रामुख्यानं जे नाव समोर आलं ते पृथ्वीराज बाबांचं आलं आणि म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलेलं आहे. समजा जर काही त्यांच्याकडनं पेमेंट्स राहिलेले असतील, मी स्वतः त्यांना सांगेन की तातडीने त्यांनी ते करावे. कोणालाही तिकीट दिलं तरी कोणी ना कोणी नाराज होणारच आहे. असतंच. पुढचा प्रश्न लालू विचारतायत, पण तो पाटण्याहून नाही लातूरहून आहे. लालू बोर्डे विचारतायत. लालूजी, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. फडणवीस साहेब नमस्कार. नमस्कार लालूजी. हा सर, मी डॉक्टर लालू बोर्डे आहे. नांदेडचा आहे तसा, पण लातूरला आहे सध्या, त्याच्यामुळे विचारतो. तर नांदेडमध्ये असं एक वातावरण चालू आहे, बोलणं असं चालू आहे लोकांमध्ये की जे पक्ष संघटनेमध्ये कार्यरत आहेत प्रामाणिकपणे, ज्यात आपण रातोळीकर साहेबांचं नाव घेऊ शकतो, त्यांनी तिकीट मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. जे न्यूकमर्स आहेत आणि जे म्हणजे धनाढ्य लोक आहेत त्यांना तिकीट देण्यात आले, असं एक मतप्रवाह चालू आहे. परंतु बीजेपीला निवडून आणण्याचं इथल्या संपूर्ण महाराष्ट्राचं एक मत ठरलेलं आहे. कारण का इथले जे प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादी नाही ना, न्यायिक तुमचा प्रश्न कळला लालू. नाही असं लालूजी, आपलं म्हणणं योग्य आहे. राम पाटील रातोळीकर हे खरोखर आमचे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, पण ज्या ठिकाणी त्यांना तिकीट हवं होतं त्या ठिकाणी राठोड हे जे आमचे कार्यकर्ते आहेत हे निवडून येण्याच्या स्पर्धेमध्ये खूप पुढे आहेत आणि एक तिथे जन्मच झाला आहे की ते निवडून येणार आहेत आणि म्हणून त्यांचा विचार झाला. पण राम पाटलांचा पुढे कुठेतरी विचार निश्चितपणे होईल, कारण ते अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पण यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात तिकीट वाटप तुम्हाला करावं लागलं, म्हणजे युती नसल्यामुळे जास्त जणांना तिकीट द्यावी लागली, त्यामुळे मग जास्त हे प्रॉब्लेम्स येत आहेत तुम्हाला अनेक ठिकाणी. खरं आहे. याचं कारण असं आहे की आम्ही तयारीत नव्हतो. आम्हाला वाटलंच नाही की 288 लढाव्या लागतील. आम्ही खाली ग्राउंडची तयारी पूर्ण केली होती,
कारण आम्ही पण उमेदवारांच्या याद्या तयार कारण आम्ही आपली स्ट्रॅटेजी पहिलेपासून तयार केली होती की 288 मतदारसंघातली बूथची रचना पूर्ण करायची, बूथचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार ठेवायचे, ज्या ठिकाणी आपण लढू त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल, जिथे मित्र लढतील तिथे मित्रांना फायदा होईल, या हिशोबाने ती तयारी केली होती. पण उमेदवारांची तयारी काही आम्ही केली नव्हती, कारण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की ही वेळ आमच्यावर आणली जाईल. ठीक आहे, आपला वेळ पूर्णतः संपला, पण मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता इथून लगेच भिवंडीच्या सभेला जाताय, त्यापुढे पण तुमच्या 2 सभा आहेत, तुम्ही सकाळी पण अनेक कार्यक्रम करून येत आहात. हा प्रश्न आधी पण विचारला इतर राजकारण्यांना की किती वेळ तुम्हाला विश्रांतीला मिळतो, म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात घरी तरी जायला मिळतं का? घरी जायला मिळत नाही आणि विश्रांतीची आवश्यकताच वाटत नाही. तुम्ही किती तास झोपतात? खरं सांगायचं तर 2-3 तासाच्या वर झोपायला कोणालाच वेळ मिळत नाही, कारण इतका प्रवास आणि इतक्या ठिकाणी आणि इतक्या गोष्टी एका दिवशी कराव्या लागतात की असं वाटतं 24 तासाच्या ऐवजी 48 तासाचा दिवस असता तर बरं झालं. तब्येतीची काळजी कशी घेता? कारण जेवण वेळच्या वेळी नाही, झोप नाही. तब्येतीला सांगितलंय 15 तारखेपर्यंत साथ दे, मग तुझी काळजी घे. याच नोटवर आपण थांबूयात. उद्या भेटूयात एका नव्या पाहुण्यासह. पहा फक्त IBN लोकमत.